नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या मंथन सत्य मिश्रा ब्लॉगमध्ये. तर आज म्हणजे आता सध्या स्थितीमध्ये उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि गावखेड्यामध्ये रब्बी हे पीक प्रामुख्याने घेतले असतात, म्हणजे धानाचे पीक. त्याच्यामध्ये की आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उन्हाळ्याचे दिवस भलेही चालू आहेत, पण आता वारा पाऊस सोबतच कधी कधी गारपीट पण पडून येते. त्याच्यामुळे गावातील शेतकरी बांधव हे म्हणजे सहसा आता मेहनत लागतात म्हणून लोक हार्वेस्टरने धान कापतात. आता हार्वेस्टरवर धान कापल्यामुळे ज्यांचे पशुपालन आहे त्यांच्या चाऱ्यांचे खूप प्रमाणावर नुकसान होत आहे. तर त्या नुकसानीवर उपाय म्हणून हे बघा, हे बंडल काढलेले आहेत. ह्या बंडलवर म्हणजे बंडलभर तणीस असतात. ट्रॅक्टर मागे ज्याप्रमाणे नांगर असते, त्या नांगराप्रमाणे एक मशीन असते. त्या मशीन ते हे बंडल उचलतात आणि जमा करतात. तर बघा, शेतकऱ्याला ज्या वेळेस अडचणी आहेत त्यावेळेस उपाय पण आहेत. तर बस एवढंच म्हणणं आहे की कुठेही अडचण आली तर अडचणींना शोधत बसू नका, त्याच्या पर्याय शोधा, म्हणजे त्या समस्येचे निवारण होईल. शेतकऱ्याची समस्या होती की आमच्या जनावरांचे गायढोरांचा चारा पुरत नाही किंवा होत नाही. तर आता त्यांच्या समस्येचे निवारण झालेले आहे. वेचतात ते, स्वतःहून वेचत होते आधी, आता ते वेचत नाही. का बरं? कारण की ती मशीनची जमाना आली आणि मॅनपॉवर खूप प्रमाणात कमी प्रमाणात मिळते आता. कारण लोक घरी बसून आयता खायला सजग असतात, पण मेहनत करायला नाही. त्याच्यामुळे आता मशीनचा उपयोग करतात. असो काही का असो ना, पण आता सध्या स्थितीमध्ये मशीनच्या वापरामुळे गुराढोरांची चाऱ्यांची समस्या ही सोडवली गेलेली आहे. तर बस, धन्यवाद. जय हिंद, जय भारत.